नमस्कार. माझ्या लाडक्या मेष राशीच्या कुटुंबियांनो, आज 11 मे 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कधीकधी नियती आपल्याला असे काही संकेत देते की जे आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा ते समजतात तेव्हा आयुष्याचं पूर्ण चित्रच बदलून जातं. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या भविष्याची एक गुरुकिल्ली आहे. जर तुमच्या मनात ईश्वराप्रती थोडी जरी श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा. कारण आजच्या या भागात मी तुम्हाला अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुमच्या प्रगतीचे सर्व बंद दरवाजे उघडू शकतं. पुढे जाण्याआधी जर तुम्ही खरोखरच स्वामींचे भक्त असाल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्याचे नवीन द्वार उघडू शकते, हा माझा विश्वास आहे. मेष राशीच्या मित्रांनो, आज ग्रहांची स्थिती अत्यंत गूढ आणि तितकीच शक्तिशाली बनलेली आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आज एका अशा विशिष्ट स्थितीत आहे जिथून तो तुमच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे. सकाळपासूनच तुम्हाला एक वेगळीच अस्वस्थता जाणवू शकते, पण ही अस्वस्थता घाबरवण्यासारखी नसून काहीतरी मोठे घडण्यापूर्वीची शांतता आहे. तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय किंवा तुमचे प्रयत्न अपुरे पडतायत. पण लक्षात ठेवा, जेव्हा धनुष्यातून बाण सुटणार असतो तेव्हा तो आधी मागेच खेचला जातो. आज तुमच्या करिअरमध्ये एक अशी संधी चालून येणार आहे जी कदाचित सुरुवातीला तुम्हाला खूप कठीण वाटेल. एखादी नवीन जबाबदारी किंवा एखादा जुना रखडलेला प्रकल्प पुन्हा तुमच्या समोर येईल. लोक म्हणतील हे तुला जमणार नाही, पण तुमची रास मेष आहे. तुम्ही अग्नी तत्वाचे आहात. आज हार मानू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे वागणे थोडे अनाकलनीय असू शकते, पण तिथेच तुमचा संयम कामी येणार आहे. पैशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस सावध आणि धाडसी अशा दोन्ही गोष्टींचा मिलाप आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक विवंचनेत होतात तिथून बाहेर पडण्याचा एक मार्ग आज दुपारी 12 नंतर तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. कदाचित एखादी जुनी उधारी अचानक वसूल होईल किंवा गुंतवणुकीतून असा परतावा मिळेल ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती. पण थांबवा, इथेच एक गुपित दडलेले आहे. आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठे व्यवहार करू नका. पैशांचा ओघ वाढणार आहे, पण तो टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल, पण जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. कधीकधी आपण प्रेमात काही अशा गोष्टी बोलून जातो ज्या समोरच्याच्या मनाला लागतात. आज तुमच्या नात्यात एक नवीन वळण येणार आहे. कदाचित एक छोटीशी भेटवस्तू किंवा फक्त 2 प्रेमाचे शब्द तुमच्या नात्यातील सर्व जुने वाद मिटवू शकतात. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे. आज तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पोटाच्या तक्रारी किंवा डोकेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते. हे केवळ शारीरिक थकव्यामुळे नाही, तर मानसिक ताणामुळे असू शकते. थोडा वेळ शांत बसा, दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला जाणवेल की निसर्ग तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आज तुम्हाला एक असा अनुभव येईल जो तुम्हाला सांगेल की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी एखादी दैवी शक्ती उभी आहे. ही शक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. मेष राशीचे लोक नेहमीच धाडसी असतात, पण आज तुम्हाला धाडसासोबतच चातुर्याची जोड द्यायची आहे.
जर तुम्ही व्यापार करत असाल तर आज एखादा मोठा व्यवहार करताना आपल्या अंतरात्म्याचा आवाज नक्की ऐका. जर मन नाही म्हणत असेल तर जगाने कितीही आग्रह केला तरी मागे हटा. मित्रांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मला तुम्हाला एक अत्यंत गोपनीय संकेत द्यायचा आहे. आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला कोणाकडून तरी एक असा निरोप मिळेल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. हा निरोप तुमच्या व्यवसायाशी संबंधित असू शकतो किंवा कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याबद्दल. पण हा क्षण गमावू नका. जर तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंतचा हा प्रवास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याशी हे सर्व जुळताना दिसत आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. एकदा विचार करा, तुमची ही कृती तुमच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची ठरू शकते. आजचा उपाय अत्यंत साधा पण अत्यंत प्रभावी आहे. आज सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू आणि लाल फूल टाका आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर हनुमानाचे दर्शन घेऊन लाल रंगाचे काहीतरी दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल. मेष राशीसाठी लाल रंग आज भाग्याचा ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल तर खिशात एक लाल रुमाल नक्की ठेवा. तुम्ही पाहाल की रखडलेली कामे कशी वेगाने मार्गी लागतात. तुमच्या मुलांच्या बाबतीत आज काही चांगली बातमी मिळू शकते. त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल तुम्हाला जी चिंता होती ती आज बऱ्याच अंशी कमी होईल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचे निमित्त घडण्याची शक्यता आहे. आज जुन्या मित्रांची भेट होईल आणि त्या भेटीतून तुम्हाला एखादी अशी कल्पना सुचेल जी भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. जीवनात कितीही संकटे आली तरी मेष राशीचा व्यक्ती कधीच हरत नाही, हे आज तुम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करायचे आहे. तुमच्यातील जिद्द आणि चिकाटी आज तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जसे जसे दिवस पुढे सरकतील तसे तसे तुम्हाला जाणवेल की 11 मे हा दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने भाग्योदयाचा होता. रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल ईश्वराचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यात अधिक सुख आणि समृद्धी खेचून आणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत तो नक्की शेअर करा. कारण चांगलं वाटणं आणि चांगलं सांगणं हे पुण्याचं काम असतं. शेवटी इतकेच म्हणेन की ग्रहतारे आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे काम आपले असते. तुमचे कष्ट आणि तुमची ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला कधीच अपयशी होऊ देणार नाही. आजचा हा दिवस तुमच्यासाठी चैतन्याचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला. भेटूया उद्याच्या नवीन राशी भविष्यात एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि सकारात्मक रहा. धन्यवाद. शुभम भवतु.